धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला नाशिक केसरी जिल्हास्तरीय भव्य कुस्ती दंगल सोहळा गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी जामता राजा मैदान अशोकनगर सातपूर नाशिक येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला। पारंपरिक कुस्तीचा थरार अनुभवण्यासाठी परिसरातील नागरिक, कुस्तीप्रेमी व युवकांनी मोठी गर्दी केली। या भव्य कुस्ती दंगल सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष नवनाथ मते, उपाध्यक्ष राजू पेहरे, कार्याध्यक्ष अमोल जाधव, खजिनदार हेमंत गुगे, वैभव नागरे, नितीन अण्णा उगले आणि रोशन गुगे यांनी केले होते। आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन करून स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली। कार्यक्रमास मनपा सभापती समाधान देवरे, नगरसेवक विश्वास आप्पा नागरे, सामाजिक कार्यकर्ते इंद्रबान आप्पा सांगळे, श्रीकांत मामा दराडे, बाळासाहेब घात्रक, नगरसेवक खंडू गोडके, रामदास भाऊ मेंदके, सीएम मनोज तांबे, गोकुळ गुगे, विलास मामा नागरे तसेच पैलवान विष्णुपंत गुगे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य पराक्रम आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत युवकांनी पारंपरिक खेळ व व्यायाम संस्कृती जोपासावी असे सांगितले। कुस्ती स्पर्धांमध्ये विविध गटातील पैलवानांनी दमदार खेळी करत उपस्थितांची मने जिंकली आहे। संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला। पारंपरिक महाराष्ट्राची शान असलेल्या कुस्ती खेळाला प्रोत्साहन देणारा हा सोहळा नाशिककरांसाठी विशेष आकर्षण ठरला आहे। आमचे मोठे बंधू सोनूभाऊ गुगे हे सालाबादप्रमाणे दरवर्षी सर्वात मोठं कुस्तीचं नियोजन करता, वैभव असतील, सर्व टीम असेल, तर अशा आमच्या पंचकृषीमध्ये एवढ्या ठिकाणी अशा कुस्त्या कधीच होती नाही आणि त्या पण काटा। आणि मी यांचा छोटा भाऊ आहे तरी पण माझी दरवर्षी तर काटा कुस्ती राहते, नाही तर कोणी पण आणून पाडतं, कोण काय करतं, पण यांनी मला या दोघांनी नेहमी साथ दिली। असं मला सांगितलंय, बाळू तू जेव्हा काटा खेळशील तेव्हा तू पुढं आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करशील आणि मी तेच करतोय। आणि दरवर्षी सोनूभाऊ तुम्ही असंच मैदान घ्या आणि याच्यापेक्षा चांगले पैरण बोलून आपल्या नाशिकीलाच नाव मोठं करा। धन्यवाद। आज स्वराज्याचे दुसरे धाकले धनी छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे हे 7वें वर्ष कुस्त्या आयोजित करत असतो। तर अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी हा आखाडा कुस्ती दंगल सोहळा पार पडलेला आहे। तर आज या ठिकाणी या शेवटच्या कुस्तीचा मानकरी, विजयाचा मानकरी पैलवान बाळू बोडके हा ठरलेला आहे। ह्या गोष्टीचा सर्व नाशिककरांना तसेच सर्व महाराष्ट्राला, भारतभर पैलवान बाळू बोडके याचा सार्थ अभिमान आहे। ओके। राजमाता जिजाऊ तसेच स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आज स्वराज्याचे दुसरे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण गेले 7 वर्ष जयंतीनिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य असा कुस्ती दंगल सोहळा घेतो। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही हा सोहळा घेतलेला आहे। या सोहळ्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभरातून पैलवानांची पर्वणी येत असते। तसेच आपण या ठिकाणी महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी असे, महाराष्ट्र चॅम्पियन असे नामवंत अनेक पैलवान या ठिकाणी कुस्ती स्पर्धेसाठी येतात आणि त्यांना बक्षीस जे आहे, मानधन, प्रत्येक पैलवानाला लाखोंच्या स्वरूपाने या ठिकाणी मानधन देतो। एवढं बोलतो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खरोखर या समाजाला हेवा वाटावा, संभाजी महाराजांनी केलेलं, समाजासाठी केलेलं कार्य काय होतं याचा उलगडा जर करायचा असेल तर खरोखर आज यमन भाऊ, पप्पू जगताप, वैभव नागरे यांचं मी खूप अभिनंदन करतो। कुठंतरी या महाराजांनी आपल्यासाठी आयुष्य त्यांचं पणाला लावलेलं होतं, परंतु आपण त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा या ठिकाणी ते गेल्या 7 वर्षापासून आयोजित करतात। त्यांची संपूर्ण टीम, स्वतः हेमंत भाऊ, मी काल रात्री आलो की एका माणसाची तळमळ काय असते। आज संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा देशभर
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते, परंतु हेमंत भाऊनी एक आगळावेगळा कार्यक्रम चालू केला आहे की आपल्या स्थानिक पैलवानांना कुठंतरी आपण वाव दिला पाहिजे। या ठिकाणी आज सायंकाळी पूर्ण महाराष्ट्रातून देशामधून नामवंत असे पैलवान येतील आणि महाराजांना मानवंदना म्हणून या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होतील। तरी मी संपूर्ण आपल्या पैलवानांना या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो व संपूर्ण नागरिकांना व स्थानिक जे काही पैलवान असतील त्यांना आम्ही आमंत्रित करतो की ह्या संपूर्ण आनंदमय उत्सवाचा जो कार्यक्रम आहे आज या ठिकाणी सगळ्यांनी सहभागी व्हावं व पुण्याच्या मी आमच्या सर्वच नागरिकांतर्फे या आयोजकांना मी शुभेच्छा देऊन नागरिकांना पण जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या सुपुत्र महाराज संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला आदर्श घालून दिला, लढाया कशा लढावा, जीवाच्या बाजी लावून समाज आणि धर्म वाचवणारे, आपल्या राज्याला हेवा वाटणारे असे राजे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमचे गावातील सर्व पैलवान तसेच सुदैवाने माझा चिरंजीव सोनू घुगे याचा ही जन्म याच दिवशी झालेला आहे, त्यामुळं आम्ही स्वतः पैलवान असल्या कारणाने आमच्या सर्व टीमनी या नवीन मुलांमध्ये शरीराचे महत्त्व काय असतं आणि आपला महाराष्ट्राचा कुस्ती दंगल हा सर्वांमध्ये प्रेरणादायी ठरावा यासाठी आम्ही गेल्या 7 वर्षापासून या जागी सातत्याने दरवर्षी जयंतीच्या निमित्ताने कुस्ती दंगल भरवतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या दंगलीसाठी पैलवान येतात आणि त्या या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने या ठिकाणी मदत पण करतात आणि सर्व भागातील नागरिक या दंगलीला उपस्थित राहून आपल्या मुलांना बी याची प्रेरणा देतात। या निमित्ताने आम्हाला समाजसेवा करण्याची तसेच आमचे मित्र नवनिर्वाचितच नगरसेवक आणि सर्व पैलवानांना आमच्या वतीनं आम्ही आशीर्वाद देतो आणि हे सगळं कार्य त्यांचं चांगलं व्हावा यासाठी आमचा त्यांना आशीर्वाद देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।